नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन IIP या संकल्पनेची आज आपण चर्चा करणार आहोत. कुठल्याही अर्थव्यवस्थेची तीन क्षेत्र असतात: कृषी, उद्योग आणि सेवा. त्यातल्या उद्योग क्षेत्राची कामगिरी मोजायची असेल तर आपण IIP हा इंडेक्स मोजत असतो. कुठल्याही अर्थव्यवस्थेमध्ये बेस इयरला किती उत्पादन होत होतं आणि आता किती उत्पादन होतंय हा फरक जर कळाला तर आपल्याला कळतंय की किती उत्पादन वाढलेलं आहे. उत्पादनात जी वाढ झालेली आहे ते मोजणार इंडेक्स म्हणजे इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन. तो मोजताना आपण विविध अर्थव्यवस्थेत तयार होणाऱ्या सुमारे 839 वस्तू विचारात घेतो आणि या 839 वस्तूंचं वर्गीकरण आपण तीन गटांमध्ये करतो: खाणकामाच्या वस्तू, उत्पादनाच्या वस्तू आणि वीज. खाणकामाच्या आपण 29 वस्तू विचारात घेतो, म्हणजे अगदी कोळशापासून. तर कोळसा काढला तर बेस इयरला कोळशाचं किती उत्पादन होत होतं आणि आता किती उत्पादन होते हा फरक आपल्याला काढायला पाहिजे. 29 अशा खाणकामाच्या वस्तू विचारात घेतल्या जातात. उत्पादन 809 प्रकारच्या उत्पादित वस्तू विचारात घेतल्या जातात, अगदी लिहिण्याच्या पेनापासून तर इंडस्ट्रीमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॉयलरपर्यंत. या सगळ्यांच्या बेस इयरला किती उत्पादन झालं आणि आता किती उत्पादन झालं हा फरक मोजला जातो. आणि एक तिसरं क्षेत्र आहे वीज. तर 29, 809 आणि एक अशा 839 वस्तूंचं उत्पादन विचारात घेतलं जातं आणि त्याच्या आधारे आपण IIP इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन काढत असतो. हे विचारात घेताना आपल्याला बेस इयर विचारात घेतलं जातं. उदाहरणार्थ वर लिहिलेलं आहे, द करंट बेस इयर इज 2011-12. 2011-12 हे बेस इयर समजलं जातं. म्हणजे या काही 839 वस्तू आहेत त्यांचं उत्पादन जर आपण 2011-12 मध्ये 100 समजलं आणि आता तर 110 झालं असेल तर याचा अर्थ इंडस्ट्रीचं प्रोडक्शन 10% वाढलेलं आहे. मग ते वाढलं की कमी झालं हे मोजण्यासाठी आपण IIP इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन मोजत असतो. पुन्हा सांगतो, या विविध 839 वस्तूंचं वर्गीकरण आपण तीन गटांमध्ये करतो: मायनिंग म्हणजे खाणकाम, मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादित वस्तू आणि वीज म्हणजे इलेक्ट्रिसिटी. आणखी ज्या काही वस्तू उत्पादित होतात त्यांचं वर्गीकरण आपण एक आधुनिक पद्धतीनुसार आणखी वेगवेगळ्या गटांमध्ये करतो, ते पण मी सांगतो. काही वस्तूंना प्राथमिक वस्तू असं म्हटलं जातं. त्या वस्तू सहजरित्या अर्थव्यवस्थेत तयार होतात, त्या उत्पादितच होतात. उत्पादित म्हणजे इंडस्ट्रीमध्ये प्रोड्यूस होतात, पण त्या पुढच्या कुठल्या तरी इंडस्ट्रीमध्ये थोड्या कच्चा माल रॉ मटेरियलमधून वापरलं जातात. उदाहरणार्थ डिझेल आणि युरिया. आता डिझेल तयार होत असेल एखाद्या रिफायनरीमध्ये तर त्याला प्रायमरी गुड म्हणायचं, कारण डिझेल पुन्हा कुठल्या तरी इंडस्ट्रीमध्ये वापरलं जाणार आहे, गाड्यांमध्ये वापरलं जाणार आहे किंवा इंजिनात वापरलं जाणार आहे. त्यामुळे डिझेल ही उत्पादित वस्तू आहे, पण ती प्रायमरी वस्तू आहे, प्रायमरी गुड्स. युरिया ही प्रायमरी गुड आहे, कारण पुन्हा ते शेतामध्ये कच्चा माल म्हणून वापरलं जाणार आहे. म्हणजे ती उत्पादित वस्तू आहे पण प्राथमिक वस्तू आहे, त्याला प्रायमरी गुड्स असं म्हटलं जातं. दुसरा गट आहे कॅपिटल गुड्स म्हणजे भांडवली वस्तू. आपण रोजच्या ज्या वस्तू वापरतो ना त्याला ग्राहक वस्तू म्हणतात. उदाहरणार्थ प्लॅस्टिकची पाण्याची बाटली. आता ती प्लॅस्टिकची जी बाटली आहे ती ग्राहक वस्तू आहे, पण ती प्लॅस्टिकची बाटली बनवण्यासाठी जे यंत्र लागेल ना त्याला भांडवली वस्तू असं म्हणायचं. इंडस्ट्रीमध्ये वापरलं जाणारे बॉयलर्स किंवा डिझेल इंजिन किंवा कापड यंत्र यापासनं ग्राहक वस्तू बनतात. मग या वस्तूंना भांडवली वस्तू असं म्हणायचं. मोठमोठ्या इंडस्ट्रीजमध्ये ज्या वस्तू लागतात त्यांना कॅपिटल गुड्स, भांडवली वस्तू असं म्हणतात. तुम्हाला आठवत असेल, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण महालनोबिस प्रतिमान स्वीकारलेलं होतं. हे प्रतिमान भांडवली वस्तू तयार करण्याचं होतं, की सरकारने ग्राहक वस्तू बनवत बसू नये, त्याने भांडवली वस्तू बनवाव्यात असं महालनोबिस यांना आपल्याला सांगितलेलं होतं. तिसरा वस्तूंचं वर्गीकरण आहे संक्रामक वस्तू, इंटरमिजिएट गुड्स. या वस्तू अशा असतात, त्या वस्तू तयार होतात पण त्या वस्तू कुठल्या तरी वस्तूत पुन्हा वापरल्या जातात. उदाहरणार्थ प्लायवूड. आता प्लायवूड असं कुठेतरी मांडलेलं तुम्हाला दिसणार नाही ना, कारण त्या प्लायवूडपासून शेवटी फर्निचर वापरलं जातं, फर्निचर बनवलं जातं. त्यामुळे अशा वस्तू त्या उत्पादित तर होतात पण त्या वापरल्या जात नाहीत, त्या कुठल्या तरी वस्तूत वापरल्या जातात. कुठल्या तरी वस्तूचा तो कच्चा माल असू शकतो. ब्रेड बनला आणि ब्रेडपासून सँडविच बनत असतील तर ब्रेड हा इंटरमिजिएट गुड आहे. उदाहरणार्थ आपण GDPची व्याख्या बघताना G+S-IC बघितलं होतं. त्यातनं IC म्हणजे इंटरमिजिएट कन्झम्पशन हे वजा करायचं, कारण अशा वस्तू तयार होतात पण त्यांचं मूल्य शेवटी त्यांचं मूल्य वजा करायला लागतं, कारण त्या वस्तू राहत नसतात. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे प्लायवूड किंवा मी दिलेलं आहे LPG. म्हणजे गॅस तयार झाला, LPG सिलेंडरमध्ये भरला पण त्याच्यापासून कुठेतरी वस्तू तयार होतात नंतर. अशा वस्तूंना किंवा कापसाचं सूत, या सुतापासून कापड बनणार आहे, मग याला इंटरमिजिएट गुड्स असं म्हणायचं. एक नवीन वर्गीकरण आणखी NSOने ॲड केलेलं आहे, पायाभूत किंवा इन्फ्रास्ट्रक्चर गुड्स. म्हणजे अशा वस्तू ज्या बांधकामामध्ये वापरल्या जातात किंवा इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते, रेल्वे अशा वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी वापरले जातात, त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर गुड्स असं आता म्हटलं जातं. उदाहरणार्थ सिमेंट. सिमेंट हे बांधकामासाठी वापरणार आहे, त्याच्यातनं एक तर घरं बांधले जाणार आहेत किंवा रस्ते, पूल बांधले जाणार आहेत. मग अशा वस्तूंना इन्फ्रास्ट्रक्चर गुड्स असं म्हटलं जातं.
आणि शेवटचं वर्गीकरण आहे ग्राहक वस्तू. ग्राहक वस्तू ज्या दैनंदिन तत्वावर आपल्याला लागतात त्या. ग्राहक वस्तूंचे 2 प्रकार पडतात. एक आहे टिकाऊ आणि दुसरा आहे एकेरी. टिकाऊ म्हणजे अशा वस्तू ज्या रोज घ्याव्या लागत नाही. उदाहरणार्थ कुकरचं मी चित्र दाखवलेलं आहे. कुकर ही ग्राहक वस्तू पण एकेरी आहे. आपण रोज कुकर घेतो का रे? नाही. आपण कधीतरीच वर्षातनं 5 वर्षातनं एखादाच वेळ घेतो. अशा वस्तू एकेरी वापराच्या असतात. पण साखर, चहा, बिस्किट, तेल, दूध या ग्राहक वस्तू आहेत. पण त्या वस्तू या पुन्हा-पुन्हा लागणार आहेत. त्यामुळे एकेरी वापराच्या वस्तू आहेत. एकदा वापरल्या की ते संपणार आहेत. तर वस्तूंचं वर्गीकरण अशा वेगवेगळ्या गटांमध्ये केलं जातं. जेव्हा इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन मोजायचा असतो, तेव्हा तो एकूण पण मांडला जातो. मी आता जे सांगितलं मायनिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि इलेक्ट्रिसिटी त्या 3 गटांसाठी पण मांडला जातो. या वेगवेगळ्या वस्तू आहेत प्रायमरी गुड्स, कॅपिटल गुड्स, इंटरमिजिएट गुड्स, इन्फ्रास्ट्रक्चर गुड्स आणि कन्झ्युमर गुड्स यांच्यासाठी सुद्धा वापरला जातो. आणि 8 कोर सेक्टर्स आहेत अर्थव्यवस्थेचे, ज्याला गाभा क्षेत्र असं म्हटलं जातं. त्या गाभा क्षेत्रांचा पण IIP मांडला जातो. हे IIP का मांडायचा? या वेगवेगळ्या क्षेत्रांचा का मांडायचा? उदाहरणार्थ आपण इन्फ्रास्ट्रक्चर गुड्स सिमेंटचाच किंवा सिमेंटसारख्या इन्फ्रास्ट्रक्चर गुड्सचा IIP मोजला तर आपल्याला कळतं की कुठल्या क्षेत्राची वाढ होते आणि कुठल्या क्षेत्राला स्टिम्युलस देण्याची गरज आहे. अर्थव्यवस्थेत सरकारला वेगवेगळं धोरणं ठरवायची असेल तर ते कुठल्या क्षेत्रात ठरवली पाहिजे यासाठी आपण इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन मोजत असतो. हे मोजत असताना प्राथमिक वस्तू किती, एकेरी वस्तू किती याची संख्या दिलेली आहे. अर्थात महत्त्वाचं नाहीये. महत्त्वाचं आहे मी आत्ता जे सांगितलं होतं ते 3 क्षेत्र मायनिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि इलेक्ट्रिसिटी. त्यातल्या किती वस्तू आहेत तेवढं थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. आपण बघूया या IIP मध्ये कसे बदल होत गेलेले आहेत, ज्याच्यावर आत्ता अलीकडे 2 वेळा तब्बल प्रश्न विचारले गेलेले आहेत. याच्यामध्ये मी 2 ग्राफ दाखवलेले आहेत. एक ग्राफ रेड कलरचा आहे. तो रेड कलरचा ग्राफ हा IIP इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन बेस इयर 2011-12. 2011-12च्या बेस इयरनुसार इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन किती होता हा ग्राफ आपल्याला दिसतोय. तो आपण थोडासा वाचूया. आपल्याला दिसतं 2020-21 मध्ये हा इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन -8.4 झाला होता. -8.4 असं म्हटलं जातं की ॲग्रिकल्चर सेक्टर ही कोविड काळामध्ये सिल्वर लाईन होती. म्हणजे कोविड काळामध्ये अर्थव्यवस्थेला कोणी वाचवलं असेल तर ॲग्रिकल्चर सेक्टरने वाचवलं. कारण इंडस्ट्री आणि सर्व्हिस दोघांचा जो मायनसचा ग्राफ आहे तो खूप खाली गेलेला. त्यातला आपण एक थोडा लक्षात ठेवूया आता. मायनस किती मायनस गेला तर -8.4 गेलेला होता. इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शनची वाढ 8.4 ने घटली होती. म्हणजे मागच्या वर्षी जर 100 वस्तू बनत होत्या तर त्यात 8.4 ची आता घट आलेली होती. असा त्याचा अर्थ होतो. नंतर तो इंडेक्स 11.3, 5.2 आणि 5.8 झालेला आहे. जर अलीकडचा आकडा लिहून ठेवायचा असेल तर 2023-24 मध्ये 5.8% IIP वृद्धी दर नोंदवला गेलेला आहे. म्हणजे मागच्या वर्षी जर 100 वस्तू तयार झाल्या तर यावर्षी 105 वस्तू बनलेल्या आहेत. 105.8 वस्तू बनलेल्या आहेत असा आपल्याला त्याचा अंदाज काढता येतो. दुसरा असा आहे की त्याच्यामध्ये आणखी लेफ्ट हँड साईडला मी एक ग्रे कलरचा ग्राफ दाखवलेला आहे. तो ग्रे कलरचा ग्राफ हा जुन्या बेस इयरनुसार आहे. 2004-5 बेस इयर. याच्या आधी 2004-5 हे बेस इयर होतं. या बेस इयरनुसार जर आपण ग्राफ मांडला तर त्याचे आकडे थोडे वेगळे भरतात आणि तिथे एक मायनस आकडा आपल्याला दिसतोय -0.1 2013-14 मध्ये. 2013-14 मध्ये आपण IIP वृद्धी दर एकदा ऋणात्मक अनुभवलेला आहे. किती? -0.1 आणि हे तत्कालिक कारण ठरलेलं की 2014 मध्ये आपण मेक इन इंडिया नावाचं अभियान सुरू केलेलं. कारण इंडस्ट्री सेक्टरला प्रोत्साहन देणारं याआधी कुठलीही मोठी योजना नव्हती. त्या इंडस्ट्रीला प्रोत्साहन देण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. पहिल्यांदा आपल्याला जाणवलं 2013-14 मध्ये. कारण आपण एक मोठी मंदी अनुभवत होतो, की एकीकडे तर इन्फ्लेशन झालेलं होतं आणि इंडस्ट्रीचं इन्फ्लेशन जे अपेक्षित आहे IIP मध्ये दिसणं ते दिसत नव्हतं. IIP वृद्धी दर -0.1 होता. तो धनात्मक करण्यासाठी नवीन सरकार नुकतंच मे 2014 मध्ये आलेलं होतं. नवीन सरकारने मेक इन इंडिया अभियान सुरू केलं आणि याला चालना द्यायला सुरुवात केली आणि हा ग्राफ वर गेलेला आहे. ग्रे कलरचा पण ग्राफ वर गेलाय, रेड कलरचा पण ग्राफ वर गेलेला आहे. कोविड वर्ष वगळता इतर सगळ्याच वर्षांमध्ये साधारणतः 4 ते 5% वृद्धी. कोविडच्या आधी पण थोडंसं -0.4 दिसतं आपल्याला, पण तो कोविडचाच परिणाम आहे. पण या सगळ्या अर्थव्यवस्थेमध्ये किंवा या काही 4-5 वर्षांमध्ये आपण धनात्मक वृद्धी अनुभवलेली आहे कोविड वगळता आणि याला मेक इन इंडिया असेल किंवा त्याच्याशी संबंधित इंडिया नावाने जे काही स्टार्टअप इंडिया किंवा स्टँडअप इंडिया आहेत, हे सगळी अभियानं कारणीभूत ठरलेली आहेत. म्हणून 2013-14 मध्ये IIP किती होता हा प्रश्न अलीकडे 2 वेळा प्रश्नपत्रिकांमध्ये MPSCने विचारलेला आहे. तर आपण IIP इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन ही संकल्पना आज बघितलेली आहे. अर्थातच अधिक माहितीसाठी अर्थशास्त्र हे अर्थशास्त्राचं दीपस्तंभ इकॉनॉमिक्स नावाचं ॲप आहे. त्याच्यावर हे सगळे रेकॉर्डेड व्हिडिओज अवेलेबल आहेत.
तुम्हाला लाईव्ह व्हिडिओज बघायचे असतील किंवा लाईव्ह कोर्सेस करायचे असतील तर ब्राईट माइंड्स अकॅडमी नावाचं ॲप आपण लॉन्च केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह ऑफलाईन आणि ऑनलाईन व्हिडिओज बघता येतील. ऑफलाईन बॅचेस पुण्यामध्ये सध्या सुरू आहेत. राज्यसेवा पूर्व येणाऱ्या राज्यसेवा पूर्वसाठी आपण एक शॉर्ट टर्म ऑनलाईन बॅच 5 दिवसांची लॉन्च करतोय. ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी हे ब्राईट माइंड्स अकॅडमी नावाचं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्यावर प्रवेश घ्यायचा आहे. थँक्यू सो मच.